असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं त्या नमस्कारांच्या जागा खूप बदलत चालल्यात. आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं त्या नमस्कारांच्या जागा खूप बदलत चालल्यात. परंतु ज्यांचं नाव ऐकल्यानंतर हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता जिजाऊ मासाहेब. 350 वर्षांचा अंधकार होता या महाराष्ट्रामध्ये. 350 वर्षांच्या अंधकाराला दूर लोटून या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि ते हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आपल्या मातेकडून घेऊन ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवानं ज्या महापुरुषानं एक न स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांना एकदा त्रिवार मानाचा मुजरा करतो. दरम्यान मी माझ्या विचारांना सुरुवात करतो. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु जर विचार केला, मी ते जास्त शेरोशायरी तुमच्याशी काही करू शकणार नाही आणि एकदम निश्चिंत राहा. अगदी 1 पीस 2 पीस मध्ये आहे, म्हणजे अगदी मोठा कोणी वक्ता आहे, खूप जोरदार भाषण वगैरे देणार आहे, त्यामुळे जरा मुठी वगैरे दाबून बसणार असा काही प्रयत्न करू नका. तुमच्यातील एक सर्वसामान्य मित्र आहे आणि हे फक्त दाखवण्यासाठी आहे जे मला येतं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्य काय आहे आणि ह्या कार्यामुळं आजही 300 350 पावणे 400 वर्ष झाली तरी या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्ताला या ठिकाणी बोलण्यासाठी आमंत्रित केलं जातं. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अनेक गुण होते. आपण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कोणत्या चौकटीनं पाहिलं, आपल्या चष्म्याच्या कोणत्या चौकटीनं पाहतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग, छत्रपती शिवाजी महाराजांचं टायमिंग, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असणारी उद्योजकता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काबा आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं हत्याराचं रिसायकल, हत्याराचं मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे. कालच्या दिवशी मी मुंबईमध्ये होतो लालबागसाठी. तिथे शस्त्र प्रदर्शन होतं, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, आणि माझ्या वाटेला विषय आला होता शस्त्रांचं. त्यामुळे शस्त्रांमध्ये सांगत असताना अनेकांना आश्चर्य वाटलं. जसं मी मगाशी सुद्धा सरांना सांगितलं, आनंद सरांमुळे मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि दादांकडे जेवण झालं त्यांच्या माध्यमातून. मी दादांनाही म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याकडे अजूनही ज्या ज्या काही गैर समजूत आहे त्याच्यामुळे आपला इतिहास कसा मागे राहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय 19 फेब्रुवारी 1630 किल्ले शिवनेरीवरती. छोटे मंडळी सगळे ऐकताय का? आवाज नाही येते तुमचा. मला वाटतं आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करूयात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज अजून आला पाहिजे मला वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. राजमाता राष्ट्रमाता सारा विश्वाची माता अखंड रद्रागिनी सौभाग्यवती मासाहेब जिजाऊ भोसल्यांचा विजय असो. असे शेवटपर्यंत साथ असू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवरती. आता आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला विचार पडेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय किल्ले शिवनेरीवरती. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 2 वर्ष किल्ले शिवनेरीवर राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास सुरू होतो वयाच्या 2ऱ्या वर्षी. आपल्याकडे एवढा मोठा प्रवास लहान मुलाला घेऊन केला जात नाही, पण त्या काळात महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन प्रवास सुरू केला. ते येतात आपल्या मामाच्या गावी सिंदखेड राजाला, आपल्या आजोबाच्या गावी. प्रवास किती आहे? 350 ते 400 किलोमीटरचा प्रवास. महाराजांचं वय किती आहे? फक्त 2 वर्ष. 2 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आपला पहिला प्रवास सुरू करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मामाच्या गावी येतात. मामाच्या गावी पुन्हा एकदा 2 वर्ष राहतात. 2 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा प्रवास सुरू होतो. छत्रपती शिवाजी महाराज येतात पुण्यामध्ये. पुण्यामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज 350-400 किलोमीटरचा प्रवास करून येतात. पुन्हा पुण्यामध्ये 2 वर्ष राहतात. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास सुरू होतो.
मासाहेब जिजाऊ त्यावेळेला मोठ्या मोठ्या राजांची, त्यावेळेला मोठ्या मोठ्या राजपुतांची पोरं ही बँगलोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षणासाठी जायची. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा 2 वर्ष पुण्यामध्ये राहतात. पुणे ते बँगलोर असा 1200 किलोमीटरचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या वयाच्या 6व्या वर्षी करतात. कदाचित मला वाटतं हे कोणी तुम्हाला सांगितलं पण नसेल. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 6व्या वर्षी 1200 किलोमीटरचा प्रवास करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वयाच्या 6व्या वर्षी शिक्षण सुरू होतं. ते शिक्षण काय असतं तर ते छत्रपती शिवाजी महाराज तलवार चालवण्यामध्ये, घोडा चालवण्यामध्ये, दांडपट्टा फिरवण्यामध्ये, भाला फेकण्यामध्ये, अशा नाना विविध कलांमध्ये, शास्त्रांमध्ये आणि निपुण होतात आणि छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 6 वर्षामध्ये आपलं शिक्षण आटवून या ठिकाणी पुण्यामध्ये येतात. आता पुण्यामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं वय किती आहे? 12 वर्ष. आता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आई वडिलांनी सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी दिल्या. त्या 2 गोष्टी कोणत्या होत्या? त्या म्हणजे परमप्रतापी भगवा ध्वज आणि दुसरं होतं मिशन स्टेटमेंट. ते मिशन स्टेटमेंट काय होतं? शिवाजी महाराजांची राजमुद्रा. ती राजमुद्रा काय? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसुनव शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, हे शहाजीच्या मुला शिवाजी, तुला एवढं मोठं राज्य निर्माण करायचं आहे की तू हे निर्माण केलेलं राज्य साऱ्या विश्वाला वंदनीय असलं पाहिजे. आई वडिलांचं विजन बघा किती मोठे. त्यांचं आई वडील काय सांगतात? मगाशी सुद्धा या ठिकाणी छोट्या मुलाने एक गारद दिली, तो सुद्धा बोला महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत. खऱ्या अर्थाने ही गोष्ट चुकीची आहे. शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्रापुरतं का संकुचित करतो? जर त्यांच्या आई वडिलांचं विजन आहे की माझा मुलगा विश्वाला वंदनीय असला पाहिजे, म्हणजे आई वडिलांचं विजन बघा किती मोठं आहे. आपण शिवाजी महाराजांबद्दल सहज बोलून जातो महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांचे आई वडील काय सांगतात की माझा मुलगा विश्वाला वंदनीय असला पाहिजे. म्हणजे आता आपलं हे गाव आहे अन्वी, हे अन्वी गाव आपलं सिल्लोड तालुक्यामध्ये येतं. सिल्लोड तालुका हा आपला औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो. आपला हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये येतो. महाराष्ट्र असा अनेक राज्य मिळून आपला एक भारत देश तयार होतो. असे अनेक देश मिळून आपला एक खंड तयार होतो. असे 7 खंड मिळून आपली एक पृथ्वी तयार होते. अशा अनेक पृथ्व्या मिळून आपली एक गॅलेक्सी तयार होते. असे अनेक चंद्र सूर्य मिळून, अनेक पृथ्व्या मिळून एक विश्व तयार होतं. म्हणजे आई वडिलांचं विजन बघा किती मोठं आहे. माझा मुलगा विश्वाला वंदनीय असला पाहिजे. आणि आपण सहज बोलतो महाराजांबद्दल विश्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांच्या आई वडिलांनी काय सांगितलंय? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसुनव शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ हे शहाजीच्या मुला शिवाजी, तुला एवढं मोठं राज्य निर्माण करायचंय, पण तू हे निर्माण केलेलं राज्य गोरगरीब रयतेच्या कल्याणासाठीच असलं पाहिजे आणि हे साऱ्या विश्वाला वंदनीय असलं पाहिजे. आई वडिलांनी त्याच्यामध्ये एक खुमक ठेवली. आई वडील काय सांगतात? तू हे निर्माण केलेलं राज्य हे तुझ्या मौज मजेसाठी नसलं पाहिजे, हे लोककल्याणकारी असलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठीच असलं पाहिजे. लक्षात आलं का आई वडिलांचं विजन किती मोठं आहे? आणि शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना 2 गोष्टी दिल्या. एक म्हणजे परमप्रतापी भगवा ध्वज आणि दुसरं म्हणजे मिशन स्टेटमेंट राजमुद्रा. आणि त्यांच्या आई वडिलांनी आणखी एक त्यांना गोष्ट दिली, ती म्हणजे अष्टप्रधान मंडळ. बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 6 जून 1674 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं. ही गोष्ट चुकीची आहे. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांकडे अष्टप्रधान मंडळ आहे आणि त्यांच्या हाताखाली काम करायला 600 कर्मचारी आहेत. आता हे अष्टप्रधान मंडळ कोणतं होतं? तर या अष्टप्रधान मंडळामध्ये सगळ्यात पहिला पेशवा, दुसरा अमात्य, तिसरा सुमन, चौथा डबीर, 5वा सेनापती, 6वा पंडितराव, 7वा न्यायाधीश आणि 8वा मंत्री. मंत्री किती आहे? 8वा आहे. आपल्या लोकांना मंत्र्यामध्ये लय आकर्षण सर. मंत्री म्हटलं की त्याच्या गाडीच्या मागे धावत सुटतात. किरकोळ असतं ते, किरकोळ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सगळ्यात कमी प्रोफाईल, सगळ्यात शेवटचा माणूस कोणता? मंत्री. म्हणजे पहिला पेशवा, दुसरा अमात्य, तिसरा डबीर, चौथा सुमन, 5वा सेनापती, 6वा पंडितराव, 7वा न्यायाधीश आणि 8वा मंत्री. आता हे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. आणि अष्टप्रधान मंडळ घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर या पुण्याच्या मातीमध्ये त्या मुरार जगदेव पंडितानं
गाढवाचा नांगर चालवला आणि त्या गाढवाच्या नांगरेवर ज्या ठिकाणी नांगर चालवला त्या ठिकाणी एक पहार रोवली आणि त्या पहारेवर उलटी पायतान लावली आणि त्यांनी दवंडी दिली, या मातीमध्ये जो कोणी राहील त्याचा निर्वंश होईल. या मातीमध्ये जो कोणी जमीन करेल, जो कोणी राहील त्याचा निर्वंश होईल. मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्यानंतर मासाहेब जिजाऊनी सगळ्यात पहिल्यांदा ती पहार रोवलेली उपटली आणि फेकून दिली आणि मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, मी राहील इथे, जरी माझा झाला तरी निर्वंश. ही जिजाऊ बाळ शिवबांना घेऊन राहील. मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना घेऊन पुण्यामध्ये राहू लागल्या. हळूहळू रयत परतू लागली. रयत जशी परतू लागली तशी रयत विचारू लागली, मासाहेब कुणाच्या भरोशावर राहायचं? मासाहेब कुणाच्या भरोशावर राहायचं? खावं काय मासाहेब, प्यावं काय? 12 वर्षाचा दुष्काळ आहे मासाहेब. त्यावेळी मासाहेब जिजाऊ कडाडल्या, तुमच्या शिवबाराजेंच्या भरोशावर, तुमच्या शिवबाराजेंच्या भरोशावर. सगळ्यात मोठा प्रश्न होता 12 वर्षाचा दुष्काळ. या 12 वर्षाच्या दुष्काळामुळे आपल्या शेतकऱ्याला कसं वर आणायचं हे मासाहेब जिजाऊंना चांगलं माहिती होतं. मासाहेब जिजाऊंनी काय केलं? मासाहेब जिजाऊंनी त्यावेळेला सर्व शेतकरी जमा केले, सर्व शेतकऱ्यांना धान्य दिली, सर्व शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या, सर्व शेतकऱ्यांना अवजारं दिली आणि त्या शेतकऱ्यांना सांगितलं, तुम्ही जा, तुम्ही शेती करा आणि या शेतीच्या 3 वर्ष तुम्ही शेती करा आणि त्यातून जर काही शिल्लक राहिलं तर तो शेतसारा तो फक्त आम्हाला जमा करा. काय सांगताय जिजाऊ? जर तुम्हाला शिल्लक राहिला तर आम्हाला द्या, अन्यथा नाही दिलं तरी चालेल. हळूहळू रयत परतू लागली, गावं गजबजू लागली, तसतसं पिकं यायला लागली, सोन्याची पिकं व्हायला लागली. पण आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची घडली. जशी जशी पिकं व्हायला लागली तसतसं जंगली श्वापदांचा ह्या पिकांवर हल्ला व्हायला लागला. शेतकरी चिंतेमध्ये आले. सगळे शेतकरी राजमाता जिजाऊ मासाहेबांकडे आले. मासाहेब पिकं झाल्यात, मासाहेब सोन्यासारखे पिकं झाल्यात मासाहेब. जंगली श्वापद, जंगली रांडुकर त्या पिकांमध्ये हौदोस घालतात मासाहेब. पुढचा गोळा जातोय मासाहेब, काहीतरी करा. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंच्या डोक्यामध्ये एक विलक्षण कल्पना आली. मासाहेब जिजाऊंनी एक त्वरित दवंडी पिटवली की जो कोणी या जंगली श्वापदांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. सोन्याचं कड. त्या स्वराज्यातील तरणी पोर तयार झाली, स्पर्धा तयार झाली, जंगली श्वापदांची शिकार करायला लागली, त्यातल्या त्यात सोन्याचे कडे मिळवायला लागली. याच्यातून 2 गोष्टी झाल्या. जंगली श्वापदांचा पिकांपासून संरक्षण सुद्धा झालं आणि त्याच वेळेला या स्वराज्यासाठी तरणी बांड आणि कर्तबगार पोरं स्वराज्यामध्ये सामील व्हायला लागली. एके दिवशी मासाहेब जिजाऊ झोपले होते. पहाटेचे बरोबर 2:30 ते 3 वाजले होते. एक तरणा बांड पोरगा एक रानडुकराची शिकार करून पाठीवर घेऊन आला होता. तो जसा मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्याजवळ आला तसा मासाहेब जिजाऊंच्या पहारेकऱ्यांनी विचारलं, काय काम आहे र? तसा तो पोरगा म्हणतो, मासाहेब जिजाऊंनी दवंडी दिलती नव, जो कोणी या जंगली श्वापदांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडे दिलं जाईल म्हणून. हा बघा शिकार घेऊनच सोबत आलोय. तसा पहारेकरी म्हणतो, मासाहेब जिजाऊ झोपलेत आता. सकाळी नाही, मी मासाहेब जिजाऊंना भेटणार आहे, मला भेटून जायचंय. त्यांची हे भांडण मासाहेब जिजाऊंच्या कानावर गेलं. मासाहेब जिजाऊंना जाग आली. मासाहेब जिजाऊ येते झाल्या. तसं मासाहेब जिजाऊंनी विचारलं, काय झालं? तसा तो पहारेकरी म्हणाला, मासाहेब जंगली श्वापदाची शिकार केले, रानडुक्कर मारलंय आणि याला मी सांगितलं होतं उद्या सकाळी ये, परंतु हा ऐकत नव्हता. तसा मासाहेब पुढे आल्या. मासाहेब जिजाऊंनी म्हणालं, काय र सकाळी आला असतास तर सोन्याचं कडे काय मिळालं नसतं का? तसा डबडबल्या डोल्यानं मान खाली घालून रडक्या आवाजात तो पोरगा म्हणाला, नाही मासाहेब, तुमचं सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. तुमची पाठीवर एक थाप पडावी, एक कौतुकाची थाप पडावी म्हणून आलो मासाहेब. तुमचं सोन्याचं कड नको मासाहेब. तो पोरगा रडू लागला. मासाहेब जिजाऊ पुढे गेल्या, त्याच्या पाठीवर हात टाकला आणि त्याला विचारलं, काय नाव तुझं? तेव्हा तो पोरगा म्हणाला, तानाजी मालुसरा, उमरड गावचा हायजी. त्यावेळेला तानाजी मालुसरा जो स्वराज्याचा झाला तो शेवटपर्यंत आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आपल्या पोराच्या लग्नाची पत्रिका तार दिशी टाकून तो तानाजी मालुसरे मासाहेब जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेला. तो परत कधी आला नाही. शेवटी शिवरायांनी सुद्धा म्हटले,
गड आला पण माझा सिंह गेला, अशी एक एक तरणी बाणपोरं या स्वराज्यामध्ये सामील व्हायला लागली आणि स्वराज्याचा कारभार सुरू झाला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यामध्ये एक विचार केला की परकीय आक्रमक का यशस्वी होतात, मुघल का यशस्वी होतात, मराठे का हरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी यातून एक गोष्ट प्रामुख्याने समजली, ते वाऱ्याच्या वेगाने येतात, लूटमार करतात आणि वाऱ्याच्या वेगाने निघून जातात. याला कारण काय, तर ते घोड्यावर येतात, वाऱ्याच्या वेगाने येतात, लूटमार करतात आणि घोड्यावर वाऱ्याच्या वेगाने निघून सुद्धा जातात. छत्रपती शिवरायांच्या डोक्यामध्ये एक विलक्षण कल्पना आली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जर कोणाचा असेल तर तो 65% भाग, 65 ते 70% भाग हा घोडदलाचा आहे. पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट होती, 12 वर्षाचा दुष्काळ आहे, इथे माणसाला खायला अन्न नाही, इथे माणसाला खायला अन्न नाही. घोड्याचा सगळ्यात महत्वाचा खुराक आहे चणा. तर घोड्यांना काय खायला घालायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, या भागांमध्ये गवत खाऊन जगणारे जी भीमतडी घोडे होते, ह्या भीमतडी घोड्यांची पैदास छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आता जर मोगलांचे घोडे आणि मराठ्यांचे घोडे जर तुम्ही कंपॅरिझन केले, त्यांच्यातील फरक बघितला तर मोगलांचे घोडे हे ताशी 120 किलोमीटर वेगाने पळायचे, ताशी 120 किलोमीटर, आणि मराठ्यांचे घोडे ताशी 60 किलोमीटर वेगाने पळायचे. आता लहान मुलांना जरी विचारलं, ही आल्टो आहे, ही BMW आहे, दोघांची शर्यत लावली, पोरांना कोण जिंकेल रे. एक साईडला BMW आहे, एक साईडला आल्टो किंवा तुमची स्विफ्ट आहे, कोणती गाडी जिंकेल. BMW जिंकेल. पण तीच BMW आपल्या खराब रस्त्याला आणली तर चालेल का, मग कोण जिंकेल. आल्टो जिंकेल. महाराजांनी तेच केलं. महाराजांना माहिती होतं हे भीमतडीचे घोडे आहेत, हे ह्या डोंगर भागामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, काट्याकुट्यांमध्ये, दगडांमध्ये चालणारे हे भीमतडी घोडे आहेत. यांना इथला सह्याद्रीचा सर्व परिसर माहिती आहे. आणि भीमतडी घोड्यांचा जर विचार केला तर भीमतडी घोडे हे पठारी घोडे, ते ताशी 120 किलोमीटर वेगाने पळतात, पण त्यांना पठार भाग लागतो, त्यांना या सह्याद्रीच्या कड्यांमध्ये पळता येत नाही. शिवाजी महाराजांनी ही गोष्ट हेरली. आणि महत्वाची गोष्ट होती की या भीमतडी घोड्यांचा स्टॅमिना खूप होता, 3 तास 4 तास ते सतत पळायचे. तसे पठाणी घोडे एवढे तास पळू शकत नव्हते, जरी स्पीड जास्त होता. महाराजांनी काय केलं, या भीमतडी घोड्यांची पैदास सुरू केली आणि प्रत्येक मावळ्याकडे एक एक भीमतडी घोडा द्यायला लागले. याच्यामुळे काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज कोणतेही काम करत असताना छुप्या पद्धतीमध्ये करायचे. गोरीला वाढ, मराठ्यांचं सगळ्यात महत्वाचं हत्यार काय होतं, गोरीला वाढ, गणिमी कावा. शिवाजी महाराज तुम्हाला असे कधी दिसले का, तुम्ही इकडून लाखभर सैन्य घेऊन या, आम्ही इकडे लाखभर सैन्य घेऊन येतो, दोघे मारामाऱ्या करू, जिंके जो राहील शिल्लक तो जिंकला. शिवाजी महाराज असं कधी करताना दिसत नाही, कारण शिवाजी महाराजांना आपल्या सैनिकाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कधी केलं नाही. शिवाजी महाराजांनी काय केलं, गणिमी काव्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या. त्यातल्या त्यात एक लढाई म्हणजे बहादूर खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं हरवलं. हा बहादूर खान कोण माहिती आहे तुम्हाला, हा बहादूर खान औरंगजेबाचा दूध भाऊ. बहादूरगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना एक वार्ता मिळाली की या बहादूरगड किल्ल्यावर 1 कोटी नगद आहे, 1 कोटी नगद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हेराच्या मदतीने ही बातमी समजली. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना बोलावलं, नेताजी टाकोटा घ्या. नेताजी पालकर आले, कशी बशी फौज गोळा केली, अवघी 7,000 झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, नेताजी 2,000 फौज घेऊन तुम्ही बहादूरगड किल्ल्यावर जा, 5,000 फौज घेऊन आम्ही येतो. नेताजी पालकर निघाले, बहादूरगड किल्ल्याच्या समोर निघाले. आता बहादूरगड किल्ल्याचा जर विचार केला गेला तर बहादूरगड किल्ल्यावर राखीव फौज होती 14,000ची. आता नेताजी पालकर घेऊन आले 2,000ची. आता जसे नेताजी पालकर जवळ आले तसा त्याचा एक हेर, बहादूर खानाचा एक हेर, तो बहादूर खानाकडे येतो. हुजूर, मराठे आ गए हुजूर, मराठे आ गए. वो तो रात में आते हैं, दिन में कैसे आ गए, वो दिन में आ गए हुजूर. आता त्याला काय करायला मार्ग नव्हतो. त्याला माहितीये आपल्याकडे 14,000 आहे, हे शिवाजीला माहिती आहे. त्या अर्थी त्याला माहिती आहे आपल्याकडे 14,000 आहे, हा कमीत कमी 28,000 तरी घेऊन आला असणार. तो पुरता घाबरला. जसं जसं नेताजी पालकर जवळ आले तसं त्यांनी त्याच्या हेराला विचारलं, कितनी आदमी आहे, कितनी फौज आहे. तसं त्याचे
हेर म्हणाला, हो गए कोई 2000? 2000? क्या उनको पता नहीं अपने किले में 14,000 है? एक काम करो, किले का दरवाजा खुला रखो, आने दो उन मराठों को, हम बाहर से दरवाजा बंद करेंगे और उनका कत्लेआम करेंगे. कुणाचा? मराठ्यांचा. आता 14,000ची फौज आहे त्याच्याकडे. आता नेताजी पालकर 2,000ची फौज घेऊन येतात. नेताजी पालकर जशी 2,000ची फौज घेऊन येतात, तसे नेताजी पालकर किल्ल्याच्या आतमध्ये जातच नाही. महाराजांनी काय सांगितलं? नेताजी 2,000ची फौज घेऊन तुम्ही फक्त हुल द्या, राहुल लागू देऊ नका, तुम्ही फक्त हुल द्या. आणि नेताजी आले, 2,000ची फौज घेऊन आले आणि किल्ल्याच्या दरवाजाच्या बरोबर पाठीमागच्या साईडला उभे राहिले. आता हा वाट बघत होता, मराठी आतमध्ये केव्हा येतात. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, मराठा काय आतमध्ये यायला तयार नाही. राव कोण बांध मारतोय, कोण भाला फेकून मारतोय. आता हा वैतागला होता, कारण याला मराठ्यांना मारायचं होतं. कारण हा काय म्हणालेला, उन मराठों को अंदर आने दो, उनको अंदर आने दो, बाहर से दरवाजा बंद करेंगे और कुत्र्याच्या आईवानी हाणू. कुणाला? मराठ्यांना. खुल्या मराठे आहेत ते, तुझ्या बापाला तरी गावतील का? जे वाऱ्याच्या वेगाला भेटत नाही, पावसाच्या धारेला सापडत नाही, खुल्या तुला भेटायला घुसलेत होय. काय म्हणतोय? यांना आतमध्ये येऊ द्या. आता नेताजी पालकर आतमध्ये यायला तयार नाही. आता हा खूप कंटाळला होता. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, 4 तास झाले, मराठे काय आतमध्ये यायला तयार नाही. तो उठा, स्ट्रॅटेजी चेंज, मराठे अंदर नहीं आ रहे ना, अब उनको दौड़ा दौड़ा के मारेंगे. कुणाला? मराठ्यांना. उठले मराठे, उठले मुघल, 14,000 मुघल, 2,000 मराठ्यांचा पाठलाग सुरू झाला. आता तुम्ही विचार करा, हे जसे उठले तसे मराठ्यांनी आपले गिअर टाकले, 1 2 3 4 5 टॉप गिअरला मराठे. आता तुम्ही विचार करा, मर्सिडीज, BMW, ऑडी या सगळ्या टॉपच्या गाड्या आता या मराठ्यांकडे, आणि अल्टो, स्विफ्ट डिझायर या सगळ्या गाड्या या मोगलांकडे. कसं काय? मराठे बघा शाने. मराठे काय करायचे? रात्री छापा टाकायचे आणि त्या मोगलांचे घोडे चोरायचे. एका पठारी भागांवर त्याची रेस लावायचे. जे सगळे टॉपचे पळणारे घोडे आहेत ते स्वतःकडे ठेवून घ्यायचे आणि जे मरतुकडे घोडे आहेत ते पुन्हा घोडेगावच्या बाजारात जाऊन विकायचे. कुणाला? मोगलांना. यांच्या बापाला तरी मराठे गावतील का? ते उठायला इकडे मराठ्यांनी टॉप गिअर टाकला, मराठे फरार, पाठलाग सुरू झाला. 14,000 मुघल, 2,000 मराठ्यांचा पाठलाग सुरू करतात. मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे. पुढे जाऊन मराठ्यांच्या 2,000 फौजेचा तुकडा पडतो. 1,000. आता याचे किती होते? 14,000. आता यांची पुन्हा एकदा फालनी होईल, यांचे 7. पुढे जाऊन पुन्हा मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे. मराठ्यांची आणखी एक फली पडली. 500. पुढे गेल्यानंतर 250, 125, मराठी गायब. हरे यार, भाग गए भगोडे मराठे. आणि तो किल्ल्याकडे परत निघून येतो. थोडा काही किलोमीटर पाठीमागे येतो, तसा त्याचा पाठीमागचा हेर धावत येतो. हुजूर, मराठे वापस आ गए हुजूर. पुन्हा एकदा टर्न मारतो, पुन्हा एकदा मराठ्यांचा पाठलाग सुरू होतो. पाठलाग सुरू झाला, मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे. पुन्हा मराठ्यांची 2,000ची फली पडते. 1,000, 500, 125, मराठी काय? कोणी या जंगलात, कोणी त्या जंगलात. अरे यार, फिर से भाग गए भगोडे मराठे, बडी जीत हासिल हुई. असं म्हणून तो बहादूर खान पुन्हा आपल्या किल्ल्याकडे निघून येतो. थोडा अंतर पुढे येतो, पुन्हा त्याचा हेर धावत येतो. हुजूर, मराठे वापिस आ गए हुजूर. आता तो खूप वैतागलेला असतो. याला काय अर्थ आहे राव? असं कुठं असतं होय? 14,000ची फौज घेऊन आलोय मी आणि तुम्ही असं करता. आता म्हणतो यांना सोडायचं नाही, आता यांना सोडायचं नाही. जिथपर्यंत जातील तिथपर्यंत तांगडायचे आणि तांगडून मारायचे. कुणाला? मराठ्यांना. पुन्हा एकदा पाठलाग सुरू होतो. मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे, मराठे पुढे, मोगल मागे. थोड्या अंतरावर गेलं, मराठे परत गायब. जसे मराठे पुण्यामध्ये येऊन पोहोचतात, कोणी पसरदीच्या घाटामध्ये, कोणी वाईच्या घाटांमध्ये, मराठे काय? भाग गए भगोडे मराठे, बडी जीत हासिल होई. मग तो जितम करत परत चाललेला असतो. आता हे सगळं त्याला समजायला जवळजवळ 100 ते 150 किलोमीटरचा पाठलाग झालेला असतो. आता घोडे सुद्धा जमलेले असतात. ते मरतुकडे घोडे आधीच पलत नव्हते, त्यात ते आधीच अर्ध मेलेले. ते तसे घोडे घेऊन तो बहादूरगड किल्ल्यावर येतो. बहादूरगड किल्ल्याच्या जसा जवळ येतो त्याला धूरच दिसतो. तो दारे गड्या, किल्ल्यावर धूर का येतोय? जसा तो किल्ल्याच्या जवळ येतो तसा त्याचा एक वॉचमन पुढे येतो. तो हुजूर,
वो आए थे हुजूर। कौन आए थे? मराठे हुजूर। तो हम किन के पीछे थे? मराठा के हुजूर। तो यहाँ पे कोण आए थे? मराठे हुजूर। आता त्याला कळाला काय मार्ग नाही. तो म्हणतो अरे गड्या असं फसवलं होय. नेताजी पालकरांचा पाठलाग करण्यासाठी हा 14,000ची फौज घेऊन एका दरवाजेने गेला. शिवाजी महाराज 5,000ची फौज घेऊन येईन. हा 14,000ची फौज घेऊन आउट. महाराज 5,000ची फौज घेऊन. अरे त्याला एक अक्कल पाहिजे होती. कमीत कमी दरवाजा तर आतून बंद करून जायचा. 14,000 घोड्यावर बसून निघाले. कुणाला? मराठ्यांना मारायला. कुत्र्याची आई वणी हाणू. कुणाला? मराठ्यांना. तुझ्या बापाला तरी गावतील का ते? आता राहिले कोण? फक्त वॉचमन गेटमन. ते महाराजांनी थापडूनच सुजवले. महाराजांनी काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा त्या किल्ल्यावरच्या इम्पोर्टेड गाड्या होत्या 4,500 गाड्या, ज्यांच्यावर ते सोनं दिल्लीला घेऊन जायचं होतं, ज्या इम्पोर्टेड घोडी होती. महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या घोड्या ताब्यात घेतल्या. 1 कोटी नगद ताब्यात घेतली. महाराजांना जेवढं लुटता येईल तेवढं महाराजांनी लुटलं. जेवढं नेता येईल तेवढं नेलं. नाईलाजांनी पेटून दिलं. आता फक्त कपडे शिल्लक राहत होते. महाराजांनी ते पण ठेवलं नाही. म्हणजे रात्री झोपावं तर अंथरूण नाही, सकाळी उठावं तर आंघोळीला कपडे नाही, ब्रश नाही, कोलगेट नाही, ब्रेड नाही, काही नाही, काही सगळी वाट सगळं फेटून दिलं मराठ्यांनी. त्यावेळेला तो बहादूर खान काय म्हणतो माहितीये का? हे आपल्या मुलांना सांगा. तो बहादूर खान म्हणतो आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी घोडचूक करा. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी घोडचूक करा, पण मराठ्यांचा नाद करू नका. कारण मराठ्यांचा नाद केल्यानंतर भले भले इथे कंगाल होतात. आपली पोरं लिहितात आता गाडीवर. आमचा नाद करायचा नाही. बाबा तुझा नाद तुझा आईबाप पण करत नाही. तुझा कोण नाद करतो? नादच खुला. अरे तूच खुला. तुझा कोण नाद करतो? ते मागे आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. एका शिवसैनिकाची स्कॉर्पिओ आम्हाला पास झाली. आता कोकण दौऱ्यावर होतो आम्ही, दोघेच होतो. आता कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे, रिस्क घ्यायला नाही पाहिजे. तसं त्यांनी, आता मी माझ्या माणसाला सांगितलं की गाडी पुढे, तसं त्यांनी बघितलं की हा ओव्हरटेक करतोय, तसं ते पॅरलर गाडी चालवायला लागलं. ते पॅरलर गाडी चालवायला लागलं. मागे बघताय गाडी चालवते, मागे बघताय गाडी चालवते, पुढे आला स्पीड ब्रेकर, झाली ना गाडी पलटी. त्याच्या गाडीवर पाठीमागे नाव लिहिलं होतं, बघतोच काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं. म्हटलं बरं वाघा. पुढे झालं, गाडी पलटी झाली. त्याला घेतला गाडीमध्ये. त्याला म्हटलं काय बघतोस रागानं, काय बघतोस रागानं. ऍडमिट केलाय वाघानं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. मग म्हणजे आपली पोरं अशी अशी गाडीवर नेतात. अनेक भागांमध्ये असं होतं. महत्वाची गोष्ट काय, तरुण वर्ग आहे या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून सांगायची एकच गोष्ट आहे की तरुणांनी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा ट्रॅक ओळखला पाहिजे. आता मी जर तुमच्या समोर बोलतोय, माझ्या आयुष्यामध्ये माझं काहीतरी एक ध्येय आहे, त्या ध्येयानिशी मी वाटचाल करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या ध्येयानिशी. आता इथल्या बऱ्यापैकी पोरांना जर विचारलं ना की बाबा रे तुला काय व्हायचं आहे, तर सर त्यांच्याकडे उत्तर नसतं. आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये मी विचारतो, बऱ्याचशा कॉलेजमध्ये कार्यक्रम होतात, त्यांना जर विचारलं ना की बाबा रे तू कितवीला आहेस, म्हणतो सर मी 10वीला आहे. बरं, पुढे काय करणार आहेस? सर मी 11वीला जाणार आहे. बरं, नंतर सर मी 12वीला जाणार आहे. मग पुढे? सर मी 13वीला जाणार आहे. अरे गाडी हा जास्तच पुढे चाललंय. पुढे? सर मी 15वीला जाणार आहे. अरे पुढे काय? म्हणजे आजही आपल्या पोरांना जर विचारलं ना की तुला भविष्यामध्ये काय व्हायचंय, तर त्यांच्याकडे उत्तर नसतं. आज या ठिकाणी पालक वर्ग पण आहे. त्या पालक वर्गाने एक गोष्ट सांगेल, आपल्या मुलाच्या प्रगतीचा ट्रॅक हा वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ओळखा की त्याला आयुष्यामध्ये काय व्हायचंय. आपल्या आशा आकांक्षा त्याच्या माथ्यावर टाकू नका. बाबा रे मला डॉक्टर होता आलं नाही, तू डॉक्टर हो. पेशंट होईल तो कसा डॉक्टर होईल? मला इंजिनियर होता आलं नाही, तू इंजिनियर हो. बिगारी पण नाही व्हायचं. त्याला विटा द्यायला पण कोण घेणार नाही. मुलांना काय घडायचंय लहानपणापासून मुलं आपल्या क्रियेतून, आपल्या सांगण्यातून दाखवत असतात की त्यांना काय बनायचंय. आता 4 मुलं जर इथं खेळत असतील आणि ते खेळण्यामध्ये ते चोर पोलीस खेळत असेल आणि त्यातील एखादा मुलगा हट्ट करत असेल, पोलीस मीच होणार, समजून जा त्याला पोलिसात इंटरेस्ट आहे, त्याला त्याच क्षेत्रामध्ये टाका. एखादा मुलगा गावातला चांगला क्रिकेट खेळत असेल तर त्याला त्या क्षेत्रामध्ये टाका. एखादा मुलगा मुलांच्या मध्ये खेळताना तुझं ते माझं आणि माझं ते पण माझं असं म्हणत असेल, समजून जा याला जिल्हा परिषद पंचायत समिती काहीतरी देऊन टाका.
एखादा मुलगा खेळताना चोर मीच होणार म्हणजे समजून जा गावात चोऱ्या जास्तच होणार. मुलगा दाखवत असतो, मुलाचे पाय पाळण्यात दिसत असतात, तो आयुष्यामध्ये काय घडणार आहे. आई वडिलांची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपल्या मुलाच्या प्रगतीचा ट्रॅक ओळखला पाहिजे त्याच्या वयाच्या 12व्या वर्षापर्यंत. पुढे जाऊन मग त्याच्याही 12 वाजत नाही आणि पालकांचे पण 12 वाजत नाही. म्हणजे मुलगा काय घडला पाहिजे. माझ्या आई वडिलांनी माझ्याबद्दल असं कोणतंही ध्येय ठेवलं नव्हतं म्हणून 12वीला 3 वेळा नापास झालो आणि आज तुमच्या समोर बोलायला आहे. तुम्ही म्हणाल हा मला 4 गोष्टी शिकवतोय. लक्षात आलं का. जर माझ्या डोक्यासमोर माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला ध्येय असतं तर कदाचित 12वीला मी नापास झालो नसतो आणि माझा मित्र पास झाला. आम्ही दोघं क्लासमेट. आता मित्र पास झाला आपण नापास झालो याचं दुःख किती वाईट असतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती नसेल. मित्र पास झालाय आपण नापास झालो, प्रचंड टेन्शन. तो पुढच्या वर्षी नापास होईल याचीच वाट बघत होतो. परंतु प्रगतीचा ट्रॅक ओळखण्यासाठी मग 12वी दिली. पुन्हा अपयशाने खचून न जाता, अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं मी कुठेतरी ऐकलं होतं त्यावेळेला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणून मी पुन्हा एकदा 12वीची परीक्षा दिली. त्याच्यामध्ये माझे 3 सब्जेक्ट राहिले होते, त्यातला 1 सब्जेक्ट राहिला, 2 सब्जेक्ट परत उडाले. अरे गड्या, अपयश ही यशाची कदाचित दुसरी पायरी असू शकते असं म्हणालो. पुन्हा एकदा 12वीची परीक्षा दिली. पुन्हा एक विषय आला, एक विषय राहिला. आता घरचे पण म्हणायला लागले होते अभी तेरे से नहीं होगा, बस कर, रहने दे. पण म्हटलं नाही, अपयश ही कदाचित यशाची तिसरी पायरी सुद्धा असू शकते. पुन्हा 12वी द्यायची. पुन्हा 12वी दिली. मग पास झालो आणि पाठीमागे वळून बघितलं तर मी अपयशाचा एक जिना चढून आलो होतो. त्याच्यानंतर मग बीकॉम झालं आणि आता LLB. कारण आयुष्यामध्ये काय करायचं होतं हे टार्गेट नव्हतं, त्यामुळं माझे 3 वर्ष फुकट गेले. आयुष्यामध्ये टार्गेट ठेवा. तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाला एकच सांगेल की आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपलं ध्येय, आपलं टार्गेट. त्या टार्गेट निश्चित तुम्ही ज्या वेळेला चालता, उदाहरणार्थ आता तुम्हाला या ठिकाणाहून औरंगाबादला जायचंय, साहेब तुम्ही या साईडला जाऊन जमेल का. तुम्ही पोहोचूच शकत नाही कारण तो तुमच्या टार्गेटकडे, तुमच्या ध्येयाकडे तो रस्ता जातच नाही. तुम्हाला तुमच्या रस्त्याला जायचंय ना तर तुम्ही तो वे पकडला पाहिजे, तो रस्ता तुम्ही पकडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं हत्यारं काय होते, माझा हा महत्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया कशा जिंकल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी कोणत्या, हे सगळ्यात मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रामुख्याने 3 तलवारी. एक भवानी तलवार, दुसरी तुळजा तलवार आणि तिसरी जगदंबा तलवार. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी. आता या 3 तलवारी कशा, तर या 3 तलवारींचा इतिहास काय बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं जातं. भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. बऱ्यापैकी इथे माहिती आहे बऱ्याच जणांना. पण खरंच असं आहे का, भवानी मातेला द्यायचा होता एखादा अनुभव द्यायचा, शिवाजी महाराज गेले असते, टाकला असता, विषय संपला. ती तलवार घेऊन मारामारा करत कशाला बसवले. त्या भवानी मातेमुळे शिवाजी महाराजांना यश, की त्या यशामुळे त्या भवानी तलवारीला यश, शिवाजी महाराजांमुळे त्या भवानी तलवारीला यश, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या तलवारी कशा आल्या, तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये जावली प्रांत जिंकला, कोकण प्रांत जिंकला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज 7 मार्च 1659 ला छत्रपती शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावर गेले. कोकण दौऱ्यावर गेले असता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या भागातील सरदार खेमजी सावंत, कृष्णाजी सावंत यांचे पुत्र यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ही नजराणा म्हणून भेट दिली. अंबाजी सावंत यांचे पुत्र कृष्णाजी सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ही तलवार नजराणा म्हणून भेट दिली. आता एवढा मोठा राजा आपल्या भागामध्ये येतोय, आपण काहीतरी या एवढ्या मोठ्या राजाला दिलं पाहिजे, या हेतूने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पहिली तलवार दिली, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार. मग महाराजांनी विचारलं की तलवार तुला भेटली कुठे, महाराज तिला फिरंगी म्हटले. ही फिरंगी तलवार तुला भेटली कुठे, त्यावेळेला तो म्हणतो की पोर्तुगीजांचं एक जहाज इथं बंदराला ओहोटीला लागलं होतं. म्हणजे ज्यावेळेला भरती आली ते जहाज किनाऱ्यावर होतं, पाणी पाठीमागे गेलं आणि ते जहाज तिथेच अडकलं. त्याच्यावर आम्ही लूट केली. द ओक फर्नांडिस असं त्या कॅप्टनचं नाव होतं. त्या जहाजावर त्यांनी हल्ला केला. त्या लुटीमध्ये त्यांना एक रत्नजडित तलवार मिळाली, एक रत्नजडित तलवार मिळाली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती तलवार पाहिली.
ही तलवार दुधारी होती. त्या तलवारीला दोन्ही बाजूने धार होती आणि त्या तलवारीची उंची 4.5 फुटाची होती. शिवाजी महाराजांनी त्या तलवारीचं वजन पाहिलं. त्या तलवारीचं वजन होतं फक्त 1200 ग्रॅम. महाराजांना आश्चर्य वाटलं. याच्या आधी जर तुम्ही मराठ्यांच्या तलवारी बघितल्या ना, तर याच्या आधीच्या मराठ्यांच्या तलवारी अशा वाकड्या होत्या, अशा वाकड्या. त्याची लांबी किती होती? जास्तीत जास्त 3, 3.25 ते 3.5 फुटाची तलवार. आता मराठ्याच्या पठाणांसोबत लढायचे. आता मराठ्यांची ऍव्हरेज उंची 5.5 फुटाची, पठाणांची ऍव्हरेज उंची 6.5 फुटाची. आता जो उंचीनं मोठा आहे त्याचा हात तेवढा लांबीनं सुद्धा मोठा असणार. म्हणजे याची 3.5 फुटाची तलवार आणि त्याची 3.5 फुटाची तलवार. ज्या वेळेला मराठे आणि पठाण आमने सामने व्हायचे त्यावेळेला त्या मराठ्यावर पहिला वार त्या पठाणाचा बसायचा आणि मराठा लढायच्या आधीच ठरवायचा. महाराजांनी काय केलं? महाराजांना ही तलवार निर्लक्षण आवडली. महाराजांनी या तलवारीची लांबी वाढवली. जसं त्या तलवारीची लांबी वाढवली ना, तसं त्या मुठीवर तुमच्या ग्रॅव्हिटेशनचा फोर्स वाढतो. कारण तुम्ही आता तलवारीची लांबी वाढवली. आता तुम्ही एखादी काठी हातामध्ये घेतली तर ती 3 फुटाची काठी तुम्ही 2 तास पण हातामध्ये धरू शकता. तीच काठी 6 फुटाची असेल तर ती तुम्ही अर्धा तास पण पकडू शकत नाही. कारण तुमच्या मुठीवर त्याचा प्रेशर येतो, ग्रॅव्हिटेशनचा फोर्स वाढतो. म्हणून जसं महाराजांनी त्या तलवारीचं टोक लांब केलं तसं महाराजांनी त्या ग्रॅव्हिटेशनचा फोर्स होण्यासाठी, त्या तलवारीच्या मुठीचा बॅलन्स होण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक 6 इंचचा गज लावला, जेणेकरून त्या मुठीचा बॅलन्स होईल. आता त्या गज कशासाठी लावला? ज्यावेळेला तुम्ही त्या शत्रूवर समोरून वार करता आणि समोरून वार करत असताना एखादा शत्रू पाठीमागून आला, मग आता ही तलवार तुम्ही परत पुन्हा अशी पाठीमागे नेऊ शकत नाही. मग ती तलवार पुन्हा तशीच मागे न्यायची, त्याच्या छातीत आरकेपार करायची. म्हणजे तुम्ही ती तलवार अशीही चालवू शकता आणि ती तलवार तुम्ही अशीही चालवू शकता. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्यारामध्ये केलेले बदल आहेत. पण याच्या पुढे जाऊन आता या तलवारीमध्ये बदल केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तलवारीला एक गारद लावला, एक स्टीलचं त्याला आवरण लावलं की जेणेकरून समोरच्याचा वार तो त्या मुठीवर येता कामा नये, हातावर येता का नाही, तो वार त्या मुठीवर आला पाहिजे. परंतु तो वार त्या मुठीवर आला आणि कदाचित आपल्या मावल्याच्या हातातून ही तलवार घामानं सुटली तर मराठा ठार होईल. त्यासाठी महाराजांनी काय केलं? त्या तलवारीच्या आतमध्ये मऊ गादीचं अस्तर लावलं, जेणेकरून मराठ्यांच्या हाताला जर घाम आला, माझ्या मावल्याच्या हाताला घाम आला तर ते कापूस, ती गादी, ते घाम ऍब्झॉर्ब करेल आणि मराठ्याच्या हातामध्ये अखंड तलवार राहील. आणि जोपर्यंत मराठ्याच्या हातामध्ये अखंड तलवार राहील तोपर्यंत मराठा ठार होणार नाही. हे शिवाजी महाराजांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं? या तलवारीच्या पाठीमागे 6 इंचचा गज लावला, त्या तलवारीचं पातळ वाढवलं, तिची लांबी 4.5 फुटाची केली, ती दुधारी बनवली आणि त्याला गादीचं अस्तर लावून त्याला एक मूठ बनवली. अशा या तलवारी, आता ही पहिली तलवार महाराजांची. आता ही तलवार महाराजांनी फुकट नाही घेतली. महाराजांनी या तलवारीसाठी 300 होण मोजले. त्या 300 होणची आत्ताची बाजार प्राइस जर बघायला गेलो तर 7.5 कोटी रुपये. त्यावेळेला महाराजांनी 7.5 कोटी रुपयांना ती तलवार विकत घेतली. आता अशी तलवार जर माझ्या प्रत्येक सैनिकाकडे असेल तर मी युद्धाचे नियम बदली करू शकतो, माझा पराभव होऊ शकत नाही, आमचा विजय होईल. हे महाराजांना माहिती होतं. म्हणून महाराजांनी काय केलं? एक जागतिक लेवलचं टेंडर काढलं. या जागतिक लेवलच्या टेंडर मध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात की आम्हाला या तलवारीचे जो कोणी पाते बनवून देईल, जो कोणी ब्लेड बनवून देईल, आम्ही त्यांना दुप्पट रक्कम देऊ. ह्या तलवारीचे पाते आम्हाला जो कोणी बनवून देईल आम्ही त्यांना दुप्पट रक्कम देऊ. त्यावेळेला पोर्तुगीज नाही म्हणाले, इंग्रज नाही म्हणाले, डच नाही म्हणाले. त्यावेळेला स्पेनच्या राजाने ही कन्साइनमेंट घेतली आणि स्पेन मधून आता या तलवारींचे पाते हे महाराष्ट्रामध्ये येऊ लागले. इथला जो लोहार होता, या लोहारांच्या माध्यमातून याच्या मुठी बनवायला लागल्या आणि इथल्या आपल्या गृहिणी होत्या ज्या घरकाम करायच्या, यांच्या माध्यमातून त्या तलवारींना मॅनी बनवायचं काम सुरू झालं. अशा 3 पद्धतीमध्ये ह्या तलवारी महाराष्ट्रामध्ये बनवू लागल्या. आता एवढ्या मोठ्या राजाने आपल्याला एवढी मोठी ऑर्डर दिली, आपण या राजाला काहीतरी दिलं पाहिजे. या हेतूनं त्या स्पेनच्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांना अद्वितीय अप्रतिम अशी एक रत्नजडित तलवार दिली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी तलवार. तिचं नाव जगदंबा तलवार. ती कुठे बनली? ती स्पेनमध्ये तिथे एक टोरेडो म्हणून गाव आहे. त्या टोरेडो मध्ये माद्रिकी म्हणून आहे गाव. त्या माद्रिकी या गावामध्ये ही तलवार बनली गेली. ही छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी तलवार, तिचं नाव जगदंबा तलवार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी तलवार ही त्यांच्या वडिलांनी म्हणजे शहाजीराजांनी त्यांना दिली.
ज्यावेळेला शहाजीराजे कर्नाटकावरून आले. आता बऱ्याच वर्षातून आपण आपल्या पुत्राला भेटतोय. राज्यकारभार व्यवस्थित चालू आहे. पुत्राला भेटावं, कसं चाललंय काय विचारपूस करावी म्हणून शहाजीराजे कर्नाटकवरून आले. जेजुरीच्या आसपास पिता पुत्राची भेट झाली. शहाजीराजांनी कर्नाटकावरून येताना शिवाजी महाराजांसाठी अशीच एक रत्नजडित तलवार आणली. ती शिवाजी महाराजांची तिसरी तलवार, तुळजा तलवार. या शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी. आता या 3 तलवारी शिवाजी महाराजांच्या झाल्या. मग तुम्ही मला सांगा, इथे भवानी मातेचा उल्लेख कुठे येतो? याचा परिणाम काय झाला माहितीये का? याचा परिणाम असा होईल, भविष्यामध्ये सुद्धा असा होईल. आपली जी छोटी पुढची पिढी आहे, ही पुढची पिढी काय सांगेल? भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. माझ्या राजाने जे निर्माण केलंय तो कोणता दैवी चमत्कार नव्हता. तो मनगटाच्या बळावर माझ्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जसं आता पहिलीतला पोरगा आपला 1ली ते 10वी पर्यंत अनेक पेन वापरतो, तसे ते राजे होते. युद्धाच्या तलवारी वेगळ्या होत्या, शस्त्र पूजनाच्या तलवारी वेगळ्या होत्या, शोच्या तलवारी वेगळ्या होत्या. अशा वेगवेगळ्या शिवाजी महाराजांच्या तलवारी होत्या. त्यातून या महाराजांच्या प्रामुख्याने 3 तलवारी, भवानी तलवार, तुळजा तलवार आणि जगदंबा तलवार. आता या 3 तलवारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी काही महत्वाचे बदल घडून आणले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हत्यार कोणती होती? तर मराठ्यांचं पहिल्या रेंजचं हत्यार होतं. आता जर शत्रू समोरून आला, आता घोडखिंडीची जी लढाई झाली, त्या घोडखिंडीच्या लढाईमध्ये 300 मराठे विरुद्ध 5000 सिद्धी जोहरचं सैन्य. आपण विचार करू शकत नाही, 300 मराठे विरुद्ध 5000 सैन्य. हे कसं महाराजांनी लढाई केली असेल? तर ज्या वेळेला मराठ्यांचा लीड होता 4 तासाचा, त्यावेळेला महाराजांनी एकच काम केलं, दगड जमा केले. आता एक पहिल्या रेंजचं हत्यार होतं गोफनगुंडा. गोफनगुंडा कळतंय तुम्हाला? गोफनगुंडा आपली गुरं रस्सी असते, ती जुनी झाल्यावर तिचं काय काम नसतं. तिचे 3 पदर असतात. तिचा एक पदर उघडायचा, त्याच्यामध्ये तो एक दगड टाकायचा, ती फिरवायची. म्हणजे आपण स्टॅटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, म्हणजे आपण गोफन फिरवतो. आता आपण असा एखाद्या डोंगरावर, एखाद्या दगडावर, एखाद्या झाडावर आपण उभा आहे, शत्रू समोरून येतोय. आता रेंज किती यायची? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर वरून मराठे एखाद्याचा डोला परफेक्ट फोडायचे, परफेक्ट. आता तुम्ही मला सांगा, दगडपाठी घेऊन जायची गरज आहे का? फक्त गोफन कमरेला घेऊन जायचं, दगड सोबत घेऊन जायची गरज नव्हती. जागोजागी मिळतात, जागोजागी. 0 बजेट हत्यार, 0 बजेट. महाराज कॉस्ट इफेक्टिव्हच्या बाबतीत आहे ना, बाप आहेत बाप. विचार करा, फक्त गोफन कमरेला घेऊन जायचं, दगड जागोजागी मिळतात. आला शत्रू, टाक दगड, फिरव, विषय संपला. ज्यावेळेला सिद्धी जोहर पन्हाळ्याच्या वेड्यातून शिवाजी महाराज सुटले आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं लीड होतं 4 तासाचं, त्यावेळेला महाराजांनी एकच काम केलं, दगड गोळा करून ठेवले. शत्रू आला, ज्या वेळेला सिद्धी जोहरचं सैन्य आलं, पडता पाऊस, किर अंधार, मराठ्यांच्या गोफणी फिरू लागल्या, दगडांचा वर्षाव झाला, दगड पडायला लागली. आता वर बघून चालावं, खाली दरी आहे, घसरून पडतंय, आणि खाली बघून चालावं तर दगड येतंय, बसतंय, विषय खपला. म्हणजे ते आता दबकत चालत होते. म्हणजे पुढे जावं तरी मरण, मागे राहावं तरी मरण. आता हे मराठ्यांचं पहिल्या रेंजचं हत्यार आहे. त्याच्या पुढे जर शत्रू आला तर मराठ्यांचं 2ऱ्या रेंजचं हत्यार आहे, त्याचं नाव तीर कामठा, धनुष्यबाण. आता धनुष्यबाण आपल्याला पुढे इम्पोर्ट करावा लागतो का? आजूबाजूला कलकाची बेटं असतात, त्याच्यापासूनच तीर आणि त्याच्यापासूनच कामठा, त्याच्यापासूनच तीर, त्याच्यापासूनच कामठा. आता त्याचं रेंज किती आहे? 300 फूट, 100 मीटर. तीर कामठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा 2ऱ्या रेंजचा हत्यार आहे. त्याच्या पुढेही शत्रू आला तर मराठ्यांचं, शिवाजी महाराजांनी मराठ्यांसाठी बनवलेलं 3रं महत्वाचं हत्यार ते म्हणजे विटा. ते म्हणजे विटा. विटा म्हणजे काय असतं माहितीये? एक 8 फुटाचा भाला असतो. आता भाला कसा असतो? एकदा एखाद्याच्या फेकून मारला की त्याचं काम संपलं, त्याचं काम संपलं. पण हा भाला कसा आहे? फेकायचा, परत ओढून घ्यायचा. एक 8 फुटाचा भाला असतो, त्याला पाठीमागे 15 ते 20 फुटाची रस्सी असते. ती रस्सी आपली ह्या हातात घ्यायची, भाला फेकून मारायचा. तो शत्रूच्या आरके पार छातीत गेला की तो भाला पुन्हा खेचून घ्यायचा, फेकायचा, खेचायचा, फेकायचा, खेचायचा. म्हणजे यूज रियूज. आता आपण आपल्या मुलांना सांगतो रियूज, टाकाऊ पासून टिकाऊ, रियूज. छत्रपती शिवाजी महाराज
या जगातील पहिले राजे ज्यांनी हत्याराचं रिसायकल केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. हे मराठ्यांचं तिसरं रेंजचं हत्यार आहे. त्याच्यापेक्षाही शत्रू पुढे आला तर मराठ्यांनी मोठ्या मोठ्या दगडी शिला गोळा करून ठेवल्या होत्या. काय नाही, फक्त धक्का द्यायचा, त्या शिला त्यांचं मोठं काम करतात. आता हे मराठ्यांचं चौथ्या रेंजचं हत्यार आहे. याच्यापेक्षाही शत्रू पुढे आला तर मराठ्यांचं 5व्या रेंजचं हत्यार आहे दांडपट्टा. दांडपट्टा कळतो तुम्हाला? एक लवचिक ब्लेड असते, 360 डिग्री मध्ये फिरते, त्याला पट्टे असतात, दोन्ही हातामध्ये घालायचे, पट्टे लावून घ्यायचे. 4 ते 6 किलोमीटरच्या परिसरामध्ये शत्रू तुमच्या आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही, कारण ते वेडवाकडं कसंही चालतं, त्याला दोन्ही साईडनं धार असते. पट्टा, सय्यद बंडा हा कोण होता? पटाईत. पट्टा चालवण्यात तरबेज तो पटाईत, भाला चालवण्यात तरबेज तो भालाईत, असं महाराजांच्या कालापासून एक आडनावं होती. आता महाराजांच्या कालामध्ये एक पाटील होता, पाटील. तो पाटील महाराजांकडे आला, मग तो महाराज मला काम द्या, मला काम द्या. महाराज म्हणतात बघ तुला हे देवीचं काम घे, जहाज बांधणीचं काम घे. तो महाराजांचं काम घेतो आणि तो प्रयोग करताना पोट पुढवतो. महाराज म्हणतात काय राव, तुला मी काम दिलं, तू पोट पुढवली, तू आजपासून दुबे पाटील, तो आजपासून दुबेच पाटील. महाराजांच्या काळामध्ये एखादे वाघ मारला, मग त्याचं नाव वाघ मारे. एखाद्याने एखाद्याची घोडी चोरून दिली, मग घोडी चोर. अशी विविध आपल्या महाराष्ट्राची आडनावं आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहेत. मराठ्यांचं 5व्या रेंजचं हत्यार आहे दांडपट्टा. त्याच्या पुढेही शत्रू आला तर मग तलवार, आणि त्याच्या पुढेही शत्रू आला तर मग डिशुम डिशुम, हँड टू हँड, मारामाऱ्या. तोपर्यंत शत्रू कशाला जगेल? एवढ्या रेंज मधून जर तो शत्रू जगला तर हे मराठ्यांनी अशा पद्धतीमध्ये घोडखिंड लढवली. आणि मराठे या ठिकाणी घोडखिंडी लढवत असताना 300 विरुद्ध 5000 असा हा मोठा इतिहास झाला. मला वाटतंय 9:15 होत आहेत, बरोबर आपण 1 तास कार्यक्रम करतोय. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गुण आहेत. मॅनेजमेंट, शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट केलं कोणतंही काम करत असताना. आता काही जणांना असं वाटतं शिवाजी महाराज म्हणजे सकाळी 100 मुसलमान मार, दुपारी 200-300 मुसलमान मार, संध्याकाळी जेवणाला 400-500 तर मारतच असतील. शिवाजी महाराज असे होते का? शिवाजी महाराज असे नव्हते. शिवाजी महाराजांचं काम काय होतं? फक्त मॅनेजमेंट. राजाचं काम काय? मॅनेजमेंट. सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ना ते राजाने करायचं. उदाहरणार्थ अफजल खानाचा सत्कार करायचा होता, शिवाजी महाराज स्वतः गेले, त्या ठिकाणी दुसरं कुणाला पाठवलं नाही. शाहिस्ता खानाची बोटं तोडायची होती, शिवाजी महाराज स्वतः गेले, तिथं दुसऱ्याला पाठवलं नाही. म्हणजे आपली कामं 3 पद्धतीमध्ये होतात. काही कामं आज केली पाहिजेत, काही कामं आज केली नाही तरी चालतील, आणि काही कामं 3 दिवसाने केलं तरी चालतील. आपलं नेमकं घोडं कुठं अडतं माहितीये का? आपण सोप्या प्रश्नाकडून जातो. आपण परीक्षेत मुलांना पण तेच सांगतो, आधी सोपे प्रश्न सोडवावे. बरोबर ना मुलांना? आपण तेच करतो. जर तुमचं एखादं 1000 रुपयाचं काम आहे, एखादं तुमचं 500 रुपयाचं काम आहे, आणि एखादं 100 रुपयाचं काम आहे, तर तुम्ही आधी कोणतं काम घेतलं पाहिजे? आधी तुम्ही 1000 रुपयाचं काम घेतलं पाहिजे, 500 रुपयाचं काम तुमच्या मित्राला सांगितलं पाहिजे, आणि 100 रुपयाचं काम आणखी कोणाला तरी सांगितलं पाहिजे. तुमची जे टॅलेंट आहे, तुमचं जे डोकं आहे, तुमचं जे पूर्ण फोर्स आहे, ते तुम्ही 1000 रुपयाच्या कामांमध्ये वापरलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी ते केलं. महत्वाच्या ज्या लढाई होत्या, शिवाजी महाराज त्या ठिकाणी स्वतः गेले. जिथं शिवाजी महाराजांना जाणं गरजेचं नसतं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे पाठवले. हे सगळ्यात मोठं गोष्ट आहे. शिवाजी महाराजांना तुम्ही स्वराज्यामध्ये एक बघा, स्वराज्यामध्ये धनाजी, संताजी, त्याच्यानंतर सर्व सरदार, त्यांना फक्त मिशी आहे, दाढी आहे का? शहाजीराजे, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, राजाराम महाराज, या सगळ्यांना दाढी आहे, मिशी आहे. मराठ्यांच्या राज्यामध्ये छत्रपतीला दाढी आणि मिशी काढण्याचा अधिकार नाही. मराठ्यांच्या राज्यामध्ये मिशी कापण्याचा अधिकार हा सरदारांना किंवा शिपायांना नाही. आणि मराठे ज्या मोगलांसोबत लढायचे त्यांना फक्त दाढीच असायची, त्यांना मिशी कुठे असायची? लक्षात आलं का? महाराजांनी काय वापरलं? नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी, निसर्गाचा नियम वापरला महाराजांनी, की आपण ज्या मोगलांसोबत लढतोय त्या मोगलांना फक्त दाढी आहे, त्या मोगलांना फक्त दाढी आहे. म्हणजे आता इथे 10,000-20,000 लोक जर असतील, या 10,000-20,000 लोकांपैकी सर्वसामान्य माणसाला आपला राजा कोण आहे हे कसं ओळखायचं? तर ज्याला दाढी आहे, ज्याला मिशी आहे,
तो आपला राजा आहे आणि ज्याला फक्त मिशी आहे तो आपला सरदार, तो आपला शिपाई आहे. हे साधं सिंपल गणित हे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आणलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50व्या वर्षी आपल्याला खऱ्या अर्थानं इहलोकीची यात्रा संपवून परलोकीच्या यात्रेसाठी निघून गेले. 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले. सगळ्यात काळा दिवस स्वराज्यासाठी होता. जर छत्रपती शिवाजी महाराज आणखी काही दिवस जगले असते तर कदाचित दिल्लीच्या तख्तावरती आपल्याला भगवा ध्वज पाहायला मिळाला असता. या दिवशी अनेक जण अनेक पराक्रम करतात. काही जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ढोलताशे सुद्धा पडवण्याचे काहींनी उपक्रम केलेले आहेत. असं काही करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा. एखादा वक्ता बोलून त्याला एखादा विषय द्या, त्या विषयावर अनुसरून कार्यक्रम करा. हे ढोल वगैरे पडवण्याचे काही पराक्रम करू नका. या माध्यमातून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. मला वाटतंय 9:15 होत आहे. मला पुढच्या कार्यक्रमासाठी निघावं लागेल कारण 11 वाजताची ट्रेन आहे आणि रस्ता सुद्धा खूप आहे. दरम्यान या ठिकाणी मला तुम्ही खऱ्या अर्थाने बोलवलं त्याबद्दल तुमचा आभारी असेल. जास्त मोठा वक्ता नाहीये. माझ्या ज्या भाषेमध्ये आता मला अनेकांनी सांगितले की तुमच्या भाषणामध्ये थोडंसं ल आणि ल चा फरक येतो. थोडी मुंबईकडची भाषा पडते, कोकणातील भाषा आहे, थोडा फरक आहे. प्रखर वक्ता नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुण मला समजले. छत्रपती शिवाजी महाराजांची उद्योजकता ही मला समजली. छत्रपती शिवाजी महाराज उद्योजक होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 600 ते 6000 लोकांना काम देण्याचं ठिकाण म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. स्वराज्यामध्ये एकही जण फुकट कामाला नव्हता. शिवाजी महाराज प्रत्येकाला पगार द्यायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वराज्यामध्ये एकही फुकट कामाला नव्हता. शिवाजी महाराज प्रत्येकाला पगार द्यायचे कारण शिवाजी महाराज एक व्यावसायिक होते. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजं वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापारासाठी जात होती. ही शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक संकल्प करूया की या शिवजयंती निमित्त नक्कीच मी एखाद्या व्यसनातून मुक्त होईल. मी एखादं ध्येय ठेवीन. मी त्या ध्येयानिशी वाटचाल करेन आणि ज्याला शिवाजी महाराज समजले तो आयुष्यामध्ये कधीही व्यसनात करू शकत नाही. तो कधीही दारूला हात लावू शकत नाही आणि तो शेवटपर्यंत आपले आईबाप सांभाळेल हेच खात्री देतो. दरम्यान या ठिकाणी मी थांबतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करू आणि मी आपली रजा घेतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.